4 दिवसांपूर्वी कांद्याचा दर 3,500 ते 4,000 रुपयांवर असताना आज अचानक लाल कांद्याचा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून गेल्या 1.5-2 महिन्यांपूर्वी बेमोसमी पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यातच ज्या शेतकऱ्यांचे कांदे चांगले निघाले त्यांना 2 पैसे पदरात पडतील या आशेवर त्यांनी कांदा विक्रीसाठी मार्केटला आणला असता अचानक भाव पडल्याने केलेली मेहनत व खर्च वाया जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे। त्यातच आज चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी चांदवड जिल्हाधिकारी, तहसीलदार, चांदवड पोलीस स्टेशनला निवेदन देत कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करून कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याबाबत मागणी केली आहे। चांदवड देवळा मतदारसंघात बहुसंख्य शेतकरी कांदा हे प्रमुख पीक घेत असून कांद्याचे भाव अचानक कोसळल्यामुळे चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देत कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्यात येऊन 0% करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी यावेळी केली। सध्या स्थितीला खरीप हंगामातील लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून कांदा दरातील घसरणीमुळे पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव लावून पिकवलेल्या कांद्यास कवडीमोल बाजार मिळत असल्याने वाहतूक खर्च देखील निघत नाही। राज्य सरकार व केंद्र शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या कांदा पिकास हमीभाव द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। काय सांगाल शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कांदा हे जे पीक आहे हे त्याचे भाव कोसळले, एक सभापती म्हणून काय सांगाल? कांद्याचे प्रचंड असे भाव कोसळले, त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी मोठा अडचणीत आलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जेवढा कांद्याला साठी पैसा खर्च केला तेवढा सुद्धा या ठिकाणी निघत नाही। म्हणून मी शासनाला एकच विनंती करतो, या ठिकाणी आजच माननीय उपविभागीय अधिकारी प्रांत साहेब, तहसीलदार साहेब यांना मी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती म्हणून या ठिकाणी आज निवेदन दिलं। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करून कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मी या ठिकाणी आज निवेदन दिलंय। मी शासनाला विनंती करतो की चांदवड तालुक्यातील सर्व शेतकरी हे कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी असल्यामुळे गेल्या 1 महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाली आणि लाल कांदा संपूर्ण खराब झाला। एका एकरामध्ये 5 क्विंटल सुद्धा कांदा, 10 क्विंटल सुद्धा कांदा निघत नाही आणि मोठ्या प्रमाणात भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना आज आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। त्यामुळं कोणत्याही पैसे शासनानं येत्या 8 दिवसात कमीत कमी 4,000 रुपये क्विंटल प्रमाणे कांदा विकला पाहिजे। असं न झाल्यास 20% शुल्क बंद न केल्यास येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांसह चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमधून रस्ता रोकोचं आंदोलन केल्याच जाईल, याचा इशारा या ठिकाणी मी देतो। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 8 दिवसात शेतकऱ्याला 4,000 रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला पाहिजे असं या ठिकाणी विनंती करतो शासनाला। एक शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्यांचे कांद्याचा जो लाल कांदा आहे, या लाल कांद्याचा आता भाव कोसळले असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तुम्ही काय सांगाल शेतकरी म्हणून? शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर मी स्वतः शेतकरी आहे आणि मागील हप्त्यामध्ये कांद्याचे भाव बरे होते, केलेला खर्च निघत होता। आजची परिस्थिती अशी झालेली आहे का कांदा 2,000-1,500 वर आलेला आहे आणि झालेला खर्च सुद्धा निघत नाही। खतांच्या किमती वाढलेल्या आहे, निंदणी खुरपणीला पैसे लागतात, त्याच्यातून ते निघणं शक्य नाही। त्यामुळे शासनानं त्या कांद्यावरील 20% जे निर्यात शुल्क आहे ते डायरेक्ट कमी करून शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय द्यावा, शासनाने शेतकऱ्यांचा कैवारी व्हावं अशी मी या माध्यमातून विनंती करतो। आणि ते जर केलं तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील आणि त्यांच्या जीवनमान उंचावल्याशिवाय राहणार नाही। जर हे भाव कमी राहिले तर शेतकरी हा मेटाकुटीला जाईल आणि त्याची परिस्थिती फार दयनीय होईल आणि शेतकरी त्याचं दैनंदिन जीवन त्याला जगणं सुद्धा मुश्किल होईल। या निमित्ताने मी हे सांगतो। कांदा पिकवण्यासाठी एकरी 60,000 रुपये खर्च येतो सर, 60,000 ते 70,000 रुपये खर्च येतो कांदा पिकवण्यासाठी। आज हे 2,000 रुपये भावाने जो कांदा जे जातोय, 18-19 रुपये कांदा जातोय, याच्याने शेतकऱ्याला पुन्हा 1 रुपया शिल्लक राहत नाही। त्यामुळे कांद्याचे भाव सरकारने कुठेतरी विचार केला पाहिजे, सरकारने कुठेतरी भावाचं काही निर्यात शुल्क कमी केला पाहिजे, भाव वाढले पाहिजे, एवढं सांगू इच्छितो। काय सांगाल आजच्या भावाच्या संदर्भात? 2-3 दिवसापूर्वी 4,000 रुपये क्विंटल कांदा विकत होता, 4500 रुपये कांदा विकत होता आणि अचानक 2,000 रुपये आज कांदा विकतोय। 1900-1800 रुपये आज कांदा विकतोय। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे, तेव्हा 2,000 रुपये क्विंटलने कांदा आज शेतकऱ्यांना परवडत नाहीये।
सरकारने निर्यात शुल्क कमी केला पाहिजे, कांदा निर्यात केला पाहिजे, जेणेकरून आज शेतकऱ्यांना कुठेतरी पैसे झाले पाहिजे. उत्पादन खर्चात त्याचा आज कांद्याचा विक्रीचा खर्च वाढला पाहिजे, त्या मापात शेतकऱ्याला पैसे झाले पाहिजे. कुठेतरी 2 महिन्यापूर्वी चांदवड तालुक्याच्या परिसरामध्ये ढगफुटीचा पाऊस झाला, त्यातून शेतकऱ्यांनी कुठेतरी कांदे जगवले, वाचवले आणि आज मार्केटला आले तर अचानक ज्या शेतकऱ्यांचे कांदे चालू झाले त्यांना आज 2000 रुपये बाजार भेटताय. म्हणजे आजच्या भावामध्ये शेतकऱ्यांना कांदा अजिबात परवडत नाहीये. सरकारने याच्यावर दखल घेतली पाहिजे आणि निर्यात शुल्क सरकारने कमी केला पाहिजे आणि कांद्याचे बाजार वाढले पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड.